श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वते नमः। ओम श्री गुरुदेवाय नमः। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति। नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम। मयोजवं मारुत्य तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानिर्युक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राम भरोसे राम बिनु राम नाम विश्वास। भरोसे राम बिनु राम नाम विश्वास। राम भरोसे राम बिनु राम नाम विश्वास। राम भरोसे राम बिनु सुमिरन सुमंगल भूषण महाकत तुलसीदास सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। चरित्रं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरं एकैकाक्षरं पुनसा महापातकनाशनम्। प्रभू रामाचं चरित्र जीवाचं कल्याण करणार आहे। रामकथा जीवनाची व्यथा दूर करण्यासाठी आहे, तर तापलेल्या जीवाला सुख शांती प्राप्त करून देणारी अशी आवेट सुरस श्री राम कथा। आज रामकथेचा 2 दिवस आहे। आपल्या सर्वांच्या परम भाग्याने अत्यंत महत्वाच्या या ठिकाणी रामकथेला प्रारंभ होतो आहे। श्री क्षेत्र बुरुडगाव। बुरुडगावा शब्द ऐकल्या माय बापांनो भगवान परमात्मा बाहेर आले आणि सांगितलं, काय केलं जय विजयांनो, तुम्ही काय केलं? माझे भक्त आहे सनकादिक, त्यांना तुम्ही अडवलं। माझ्या दर्शनाकरता शुद्ध अंतकरणामध्ये भावना होती, काही कामना नाहीये। ज्याला काही मागायची इच्छा नसते त्याला अडवायची कोणाची ताकद नसते। तुम्ही अडवलंस, ज्या अर्थी तुम्ही अडवलेला आहे, जा आता राक्षस होतीलच। पण सनकादिकांना सांगितलं, महाराज हे राक्षस होतील पण त्रास साधू संताला देतील, यांना काहीतरी बदलून द्या। सनकादिक म्हणाले, जर भजन केलं तर 7 जन्मात मुक्त व्हाल, आणि जर विरुद्ध भक्ती केली तर 3 जन्मात मुक्त व्हाल। जय विजय म्हणाले, का रे हरिपाठ काकडा करण्यापेक्षा 7 जन्म 3 जन्म भांडण केले तर काय बिघडलं? प्रभू आम्ही विरुद्ध भक्ती मंजूर आहे, तथास्तु। आणि मग ते हिरण्याक्ष हिरण्यकशिपू पहिल्या जन्मामध्ये होतात।
दुसरा अवतार त्यांना मारण्याकरता भगवंताला स्वतः यावं लागतं. दुसरा अवतार आहे रावण कुंभकर्ण, त्यांना मारण्याकरता भगवंताला यावं लागतं. आणि तिसरा अवतार आहे शिशुपाळ वक्रदंत, त्यांना मारण्याकरता भगवंताला अवतार धारण करावा लागतो. मग मधली जी जोडी आहे रावण कुंभकर्णाची, त्यांना मारण्याकरता भगवान स्वतः अवतीर्ण होणार आहे. आणि सनकादिकाने सांगितलं, महाराज आम्ही राक्षस हू, पण जेव्हा जेव्हा आम्ही राक्षस हू, आम्हाला मारण्याकरता तुम्हाला स्वतः अवतार घ्यावा लागेल. आणि म्हणून राम अवताराचं पहिलं कारण. बोलो जय श्री. दुसरं कारण विचारलं, दुसरं कारण असं आहे की जालिंदर आणि वृंदा. जालिंदर नावाचा राक्षस आहे, पण त्याची पत्नी मात्र वृंदा ही पतिव्रता आहे. जालिंदराची पत्नी मात्र ही पतिव्रता आहे. आणि ती पतिव्रता पत्नी त्याच ठिकाणी मायबाप पती सोडून दुसरा देव मानत नाही, फार सेवा करते. रात्रंदिवस पतीच्या चिंतनात, पतीच्या सेवेमध्ये मग्न आहेत. पण तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रता जी आहे तिची देवावरती सत्ता आहे. आवाज तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम हरे राम हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम. सर्वजन मनात टाळ्या वाजून हरे राम. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम हरे राम 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 राम. हरे राम हरे राम 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 सीता राम राम राम. सगळे जण मनात टाळे वाजवून हरे राम 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 सीता राम राम राम. बुलबुल हरे राम 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 सीता राम राम. तो काळा गोरा उंचा ठेंगणा मुटका देव आहे नेमकी कसा. आकार चरण युगाला उकार उदार विशाल. मकार महामंडल रे मस्तकाकारी. भगवंत आहे कसा. अव्यक्त निराकार नाही जाकार. जथुनी चराचर हरिसी भजे.
भगवान परमात्मा आकार आहेत, निराकार आहेत. जो कोणी जशी भक्ती करतो तसा भगवान परमात्मा रूप धारण करतो. अनंत रूपे अनंत वेश देखिले म्यात्यासी, देखिले म्यात्यासी. बाप रुक्मा देवी वरू, बाप रुक्मा देवी वरू कुण पानले कैसी. अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्यात्यासी, देखिले म्यात्यासी. बाप रुक्मा देवी वरू, बाप रुक्मा देवी वरू. अनंत रूपे अनंत वेश देखिले म्यात्यासी, देखिले म्यात्यासी. बाप रुक्मा देवी वरू, बाप रुक्मा देवी वरू कुण पानले कैसी. अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्यात्यासी, देखिले म्यात्यासी. बाप रुक्मा देवी वरू, बाप रुक्मा देवी वरू. भगवान परमात्म्याला अनंत रूप आहे. एक रूप नाही, देवानी धारण केले अनंत आहे. हरी अनंत, हरी कथा अनंत. हरी अनंत, हरी कथा अनंत. अनंत रूप आहे, एक रूप नाही मायबाप. अनंत रूप भगवान परमात्म्याने जर धारण केले असेल, अनेक अवतार देवानी धारण केले. अवताराच्या रासी तो हा उभा विठेवरिया. अवतार त्यांनी धारण केले, अनेक अवतार. आणि भगवान परमात्मा 24 अवतार शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. 10 अवतार संत मालिकेमध्ये सांगितलेले आहेत. भगवान शिवजी सांगू लागले, पार्वती माझा भगवान परमात्मा कधी मत्स्य अवतार धारण करतो, कधी कधी माझा भगवान परमात्मा नरसिंह होतो, कधी कधी वामन होतो, कधी कधी परशुराम होतो. पार्वती आई मध्येच बोलल्या आणि सांगितलं की महाराज राम कधी होतो ते सांगा. आणि राम अवतार भगवान परमात्मा कधी घेतो, कशा करता घेतो, त्याचे 5 कारण आहेत. राम अवताराचे 5 कारण आहे. आणि कधी अवतार घेत असेल तर धर्माची हानी होती तेव्हा अवतार घेतो. जब जब होई धर्मा की हानि, बाढ़ही असुर अधम अभिमानी. थोडी आस निर्माण करना. जब जब होई धर्मा की हानि, बाढ़ही असुर अधम अभिमानी. धर्माची हानी होती तेव्हा भगवान परमात्मा अवतीर्ण होतो. तब तब प्रभु धरी विविध शरीरा. अनेक रूप धारण भगवान परमात्मा करतो. हरई कृपा निधी, सहानिधी पीरा. मग अनेक रूप धारण करत असताना भगवान परमात्मा राम रूप ज्या वेळेस धारण करतो त्याचे 5 कारण.
पहिलं कारण आहे जय विजय. एकदा भगवान शिवाकडे दर्शनाकरता, भगवान विष्णूच्या दर्शनाकरता सनकादिक मुनी आले. सनकादिकांनी भगवान विष्णूचं दर्शन घेण्याची अपेक्षा अंतःकरणामध्ये, आणि सर्व सनकादिक त्या ठिकाणी गेले. जय विजयने अडवलं. आप अनजान व्यक्ति, आपको हम अंदर नहीं जाने देंगे. बोले हम जाएंगे, हम नहीं जाने देंगे. भक्तीमध्ये तल्लीन झालेली पतिव्रतेच्या जोरावरती जालिंदर नावाच्या राक्षसाने देवांना त्रस्त करून ठेवलं. सर्व देव त्रस्त झाले. देव त्रस्त झालेले आहे. मायबाप त्याच ठिकाणी वृंदा पतिव्रता आहे. 33 कोटी देवता लट 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 कापू लागले. आपला पती कसा असावा, कसा ठेवावा ही पत्नीच्या हातात आहे. माता भगिनी आपल्या पतीवरती चांगले संस्कार करू शकतात. संगीत थोडस इथलं. परिणाम माय बापांनो त्याच ठिकाणी वृंदा, जालिंदर सर्वांना त्रास देतो, पण वृंदेच्या तपश्चर्याच्या जोरावर. परिणाम इकडे सगळे देव त्रस्त झाले. सर्व देव त्रस्त आहेत, चिंतातूर आहे. जालिंदर काही केला तरी मरत नाही, कोणाकोण हरत नाही, मारलं जात नाही. सगळेजण विष्णूकडे आले आणि सांगितलं प्रभू काहीतरी करा, तुम्ही चतुराची शिरोमणी आहात. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. इकडे भगवान शिवाचं जालिंदराची युद्ध मैदानामध्ये रंगलेला आहे. भगवान विष्णू जालिंदराच्या रूपामध्ये आले. महारानी जी क्या हुआ, महारानी जी अरे हुआ क्या, महारानी जी अरे हुआ क्या, महारानी जी अरे बात क्यों नहीं करते, महारानी जी अरे हुआ क्या. जालिंदर सरकार मारे गए रण मैदान. वृंदा कहती है जालिंदर सरकार मारे गए रण मैदान. तो ये कोण है. विष्णू खऱ्या स्वरूपात प्रकट झाले. मैं विष्णू हूं वृंदा. विष्णू हा देवी. काय प्रभू, माझ्या पतीच्या गैरहजेरीत आला, माझ्याकडनं सेवा करून घेतली, माझा शाप आहे देवा तुम्हाला, पुढच्या जन्मी माझा पती तुमची पत्नी चोरून नेईल. भगवंत म्हणले तथास्तु. म्हणून सीता हरण आहे. हे दुसरं कारण राम जन्माचं. तिसरं कारण नारदाला एकदा भगवंतानी दिलेलं शाप. नारदानी भगवंताला दिलेलं शाप. नारद शाप दोन्ही एक बार, नारद शाप दोन्ही एक बार, नारद शाप दोन्ही एक बार, नारद शाप दोन्ही एक बार. कल्प ते लगी अवतार, कल्प एक ते लगी अवतार, कल्प एक ते लगी अवतार, कल्प एक ते लगी अवतार. कारण कवन शाप मुनि दीना, कारण कवन शाप मुनि दीना. अपराध रामपति कीना, अपराध रामपति कीना. नारद शाप गले कबा
पडलेला शाप आहे. नारद ज्या वेळेस शाप देतात, माता पार्वती म्हणाली, माझ्या गुरुदेवाने शाप का दिला देवाला? सांगा ना महाराज ती कथा. भगवान शिवजी माता पार्वतीला ती कथा सांगतात. एकदा नारदजी हिमालयाच्या गुहामध्ये गेले तपश्चर्या करण्याकरता. तपश्चर्याच्या हेतूने आणि समाधी लागली. हिमालयाच्या गुहेमध्ये समाधी लागली. समाधी अवस्थेतले नारद हरवण्याकरता कामदेव आला आणि कामदेव सुद्धा नतमस्तक झाला. पण नारद मुनीने समाधी काही हरली नाही. समाधीस्थ नारद मुनी नारदाने कामाला हरवलं. नारद काम विजयी झाले. हिमालयाच्या गुहेमध्ये तपश्चर्या करत असताना नारदाने कामावर विजय प्राप्त केला. पण कामाने नारदाला 3 गोष्टी करव्या हरवलं. एक नमस्कार, एक फुलाचा हार आणि स्तुती. नमस्कार, नमो करती इति नमस्कार. हा नमस्काराने माणसाला हात जोडावे लागेल. नमस्काराची कृती बघा कशी असते. नमो करती इति नमस्कार. नमस्कार करताना हात जोडल्या जावे, मस्तक वाकलं जावं आणि मग प्रेमाने म्हणावं नमस्कार. काही काही छाती काढून म्हणतात नमस्कार, ही रगेली असते. नमस्कार, पाया पडणे, दंड प्रणाम, दर्शन, साष्टांग दंडवत. नमस्कार. फुलाचा हार. हार बघा किती यथार्थ शब्द आहे हो. जोपर्यंत हार घेऊन येणारा माणूस, कल्पना करा, हार ज्याला घालायचा आहे त्याला मान वाकावी लागते. हार ज्याला गळ्यात घालायचा आहे त्याला मान वाकावी लागते. आणि जो घालायला येतो ते सरळ येतो. म्हणजे ज्याला घालून घ्यायचा त्याला मान वाकावे लागते. जे घालणार आहे तो सरळ येतो घालून जातो. हारापुढे हार मानल्याशिवाय हार गळ्यात जाल नाही. हा म्हणून यथार्थ शब्द हार आहे. हार घालायचा असेल तर हार वाकावा लागतं. तिसरं कारण स्तुती. स्तुतीचं अजून लग्नच झालं नाही. कारण ज्यांना स्तुती आवडती तिला ते आवडत नाही, आणि तिला जे आवडतात त्यांना स्तुती आवडत नाही. बरं का दादा, स्तुतीचं लग्न झालं नाही अजून. स्तुतीला सज्जन आवडतात तर सज्जनाला स्तुती आवडत नाही. दुर्जनाला स्तुती आवडते पण दुर्जनाला स्तुती आवडते, पण स्तुतीला दुर्जन आवडत नाही. म्हणून आजपर्यंत स्तुतीचं लग्नच झालं नाही. ती कुवारी आहेत. स्तुती कर्मे हरवलं. 3 गोष्टी, फुलाचा हार, नमस्कार आणि स्तुती. असं करता करता जिकडे बाबा तिकडे नारदजी जातात. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने विचारलं, कुठे आपण इतके दिवस कुठे होतात प्रभू? बहुत दिन हो गए नारद जी, आते नहीं. कितने दिनों से मैं रहा देख रहा हूं आपके, आप आते क्यों नहीं है? कितने दिनों से हम देखते हैं आप नहीं आते, क्यों नहीं आए? नारद जी कहते हैं, प्रभु मैं हिमालय के गुहा में तपस्या कर रहा था, समाधि लग गई और मुझे हराने के लिए कामदेव आया, मैंने काम को हराया. ब्रह्मदेव म्हटले, आता चांगली गोष्ट आहे, तुम्ही कामावर विजय प्राप्त केला. यात नवल काय? तुमचं भजन केलं तर ते सुद्धा काम जिंकू शकतात. तुमची काय कथा? जिकडे जावा तिकडे ते सांगतात. ब्रह्मदेव म्हटले, ही गोष्ट मला सांगितली बरं झालं, पण शिवजीला सांगू नका. आणि असं सांगू नका म्हटलं की माणसं सांगितल्याशिवाय राहत नाही. स्वभाव आहे मनुष्याचा. शिवजीने विचारलं, कुठे गेला होता? ते म्हटले, हिमालयाच्या गुहामध्ये. काय करत होता? तपश्चर्या. कामदेव हरवण्याकरता आला, पण मी कामाला हरवलं. शिवजी म्हटले, रामकथेच्या ऐवजी शिव ही काम कथा सांगू लागले. वेळीच सावध केला पाहिजे बुवा. विष्णूला सांगू नका म्हटले. विष्णूकडे गेले, तीच कथा. भगवान विष्णूने एक मायावी नगर तयार केलं आणि त्या मायावी नगरामध्ये राजा सिलनिधी आणि त्याची कन्या विश्वमोहिनी तिचा स्वयंवर ठेवला. नारदजी ज्या रस्त्याने जातात, ज्या जंगलातून जातात,
सुंदर घनघोर ऐरण्य, पण सुंदर वातावरण, सुंदर नगर. राजा सिलनिधीने त्याच ठिकाणी विश्वमोहिनी त्याची कन्या, लग्नाचं निवेदन केलं. लग्नाचं वातावरण सुंदर. नारद मुनी त्या ठिकाणी गेले. आनंद वाटला. महाराज या, आपण आलात, बरं वाटलं. राजाने स्वागत केलं, बसायला टाकलं. कुंकुम तिलक, आरती, दक्षिणा, वस्त्रदानादी नारदाचं पूजन झालं. सांगितलं महाराज तुम्ही आलात, मी भाग्यवान आहे. माझी कन्या, तिचा उद्या स्वयंवर आहे. आपण आशीर्वाद द्या महाराजांना, भविष्य सांगा. तिला पाचारण करण्यात आला. आवाज दिला विश्वमोहिनी जी पिताजी. परम भाग्याने संत आपल्याकडे आलेले, दर्शनाला ये बाळा. नारदाच्या दर्शनाकरता विश्वमोहिनी आली आणि विश्वमोहिनीला बघितलं नारद पागल झाले. कारण एवढी सुंदर होती ती, तिचं नावच विश्वमोहिनी आहे. बघितल्यानंतर एकही मोहित होणार नाही असं जगात विश्वात कोणी नाही, ती विश्वमोहिनी. शेवटी राजा शिलनिधीने सांगितलं महाराज हिला आशीर्वाद द्या आणि हिचं भविष्य सांगा. तिचा हात घेतला आणि नारदाच्या हातात दिला. स्पर्श ज्ञान झाल्यावर आणखीनच पागल झाले. नारद म्हणाले काही झालं तरी ही उद्या मला मिळाली पाहिजे, कारण स्वयंवर आहे. ही ज्याच्या गळ्यात माळा घालील त्याची पत्नी होणार ना. काही झालं तरी चालेल, ही उद्या मला मिळाली पाहिजे. राजाने सांगितलं महाराज हिचं भविष्य सांगा ना. भविष्य उलट सांगितलं. राजा हिचा भविष्य असं आहे, ही ज्याच्या गळ्यात माळ घालणार आहे ना राजा, ज्याच्या गळ्यात माळ घालणार आहे तो 14 ब्रह्मांडाचा मालक होणार आहे. भविष्य असं होतं, ही ज्याच्या गळ्यात माळ घालणार आहे तो 14 ब्रह्मांडाचा मालक ऑलरेडी असणारच आहे. पण यांनी उलट सांगितलं, ही ज्याच्या गळ्यात माळ घालणार ना तो 14 ब्रह्मांडाचा मालक होणार आहे. आशीर्वाद दिला. नारद निघून गेले. नारद म्हणाला ही गोष्ट जर काल माहिती असती तर मी हेडिंगला पेपरला बातम्या दिल्याच कशाला असता. पठ्ठ्याने काम जिंकला, पठ्ठ्याने काम जिंकला, सगळे हेडिंगला बातम्या येऊन गेल्या. तर पण काही झालं तरी चालेल, मला ही मिळाली पाहिजे, हिच्याकरता मी प्रयत्न करणार. जंगलात गेले, भगवंताचं ध्यान केलं, भगवंत प्रकट झाले. भगवंत म्हटले सांगा नारदजी काय पाहिजे. भक्ती, वैराग्य, ज्ञान यापैकी काय देऊ. ते म्हणले महाराज भक्ती, वैराग्य, ज्ञान ते हे माझ्याकडे भरपूर आहे. द्यायचंच असेल तर एकच द्या, मला फक्त सौंदर्य द्या. हरी सनमा हरी सनमा
श्रीराम. हात वर करून म्हणा सर्व, जय श्रीराम. सुंदरता मागितली भगवंताने आणि सुंदरता मागितल्यानंतर माय बापांनो अख्खे नारद सुंदर, अख्खे नारद सुंदर, फक्त तोंडात बंदर. सर्व नारद सुंदर झाले, सगळा सुंदर देह दिला, हळदी सारखा सुंदर देह दिला, हळदी सारखे नारद सुंदर चमकू लागले. अख्खे नारद सुंदर, फक्त तोंडात बंदर. बंदर म्हणजे वानर. पण त्याचं तोंड त्याला दिसत नाही. एवढे सुंदर नारद झाले, एवढे सुंदर नारद होते, सुंदर हळदी सारखा देह, पण तोंडात बंदर आहे. परिणाम स्वयंवराच्या मंडपामध्ये नारदजी जातात. देश विदेशांचे राजे महाराज त्या ठिकाणी आलेले. विश्वमोहिनीच्या हातामध्ये माळ दिली. सगळीकडे एकच चर्चा होती. नारदांच्या बाजूला दोन शिवगण होते, ते चर्चा करायचे का रे, हा जर एवढा सुंदर आहे तर याची आई किती सुंदर असेल. नारद जर एवढा सुंदर आहे, याची आई किती सुंदर असेल. मग इकडं तिकडं त्याची चर्चा. नारद म्हणाले, देखो इधर उधर मेरी चर्चा चल रही तो नंबर मेरा ही लगने वाला है. परिणाम विश्वमोहिनी ज्या वेळेस माळा घेऊन आली, नारदाच्या लाईनीकडे बघितलं. ज्या लाईन मध्ये नारदजी बसले होते त्या लाईन मध्ये बघितल्या वडिलांना सांगितलं, पिताजी क्या बेटी, उस आसन पर कौन बैठा है, अब से कौन उसको धक्के मार कर निकाल दो. मरकट बदन भयंकर देही, मरकट बदन भयंकर देही, मरकट बदन भयंकर देही, मरकट बदन भयंकर देही. त्या आसनावर जो कोणी बसलेला आहे महाराज, त्याला धक्के मारून काढून द्या महाराज, धक्के मारून. आणि धक्के मारून काढून द्या म्हटल्या त्या ठिकाणी विश्वमोहिनीने वरमाळा घेतली. जिथं नारद बसलेले त्या लाईनचा त्याग केला, दुसऱ्या लाईन मध्ये गेले, तिसऱ्या लाईन मध्ये गेली आणि शेवटच्या आसनावरती भगवान बसलेले होते. आणि भगवान परमात्म्याच्या गळ्यात माळा घातल्या आणि विश्वमोहिनीला घेऊन भगवान परमात्मा निघून आसनावरती भगवान परमात्मा बसलेले. दुल्हन ले गया लक्ष्मी निवासा. भगवान परमात्म्याने विश्वमोहिनीला घेतलं, निघून गेले. विश्वमोहिनी त्याची आहे, त्याची त्यालाच मिळणार आहे. परिणाम ज्या ठिकाणी नारद बसलेले होते त्या नारदाच्या लाईन मध्ये विश्वमोहिनी का गेली नाही, याचं कारण असं आहे, विश्वमोहिनी माया आहे, नारद संत आहे.
माया तर सर्व जगातल्या लोकांवर चालेल, पण संतावर चालू शकत नाही. संतावर चालणार नाही, यात नाही. संताच्या संगतीत जे आहे त्यांच्यावरही मायाचं चालू शकत नाही. म्हणून त्या दैनीचा त्याग केला. तुका म्हणे माया गेली समूल विळाया, तुका म्हणे माया होई दासी लागे पाया. ती माया नारदाकडे बघू शकली नाही, निघून गेली. नारद मुनीचा अपमान झाला. नारद मुनी तळा 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 जंगलातून जात असताना तितक्यामध्ये पाणी पिण्याच्या उद्देशाने तलावावरती गेले. त्या जंगलामध्ये तलाव आहे, पाणी पिणार. तलावात टोकले आणि नारदाला आपलं तोंड दिसलं. नारद कसे होते? अख्खे नारद सुंदर, पण तोंडात बंदर. नारद म्हणाले, जन्मभर ज्या देवाचं शेंडे हालून हालून भजन केलं, कधीच काही मागितलं नाही त्याला. फक्त एकदाच ही विश्वमोहिनी आवडली म्हणून सुंदर रूप मागितलं. त्याने मला एवढं सुंदर दिलं, पण तोंडात बंदर केलं ना, ज्या माझा शाप आहे त्याला. तितक्यामध्ये ते घोड्याच्या तांग्यावर बसून आले विश्वमोहिनीला घेऊन. घोड्याच्या तांगे आल्यानंतर तळा 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 नारद समोर गेले. नारदाने घोड्याचा लगाम धरला. थांबा देवा, थांबा देवा. लगाम धरला, घोड्याचा तांग थांबला. थांबलं तांग. त्याच ठिकाणी रागवले नारदजी. काय देवा, जन्मभर तुझं भजन केलं रे, शेंडी हालून हालून भजन केलं, विना वाजून वाजून बोट नख थकले, माझे हात थकले, कधीच काही मागितलं नाही, जन्मात सुद्धा मागितलं नाही देवा. पण एकदा इच्छा झाली देवा, सौंदर्य मागितलं. अख्खा नारद मला सुंदर केलं रे तू, पण अख्खा नारद सुंदर, पण तोंडात बंदर केलं ना देवा. माझा शाप आहे तुला, पुढच्या जन्मी तुला नर आणि वानरच कामाला येतील. माझा शाप आहे. वानरचं तोंड दिलं ना तुला, नर आणि वानर हे सोडून दुसरं कोणी कामाला येणार नाही, वानर कामाला येतील. भगवंत म्हणले ततस्तु. नारदाने शाप दिला आणि पत्नी विरहाने तुला मी दुःख भोगावं लागेल, जसं मी आज भोगतोय. भगवंत म्हणले ततस्तु. नारदाने दिलेला शाप. तिसरं कारण. चौथं कारण मनो आणि शत्रुपाद. रामकथा चालू आहे, कळती ना. माता पार्वतीने शिवाला विचारलं, राम अवतार कशासाठी घेतो? त्याचे कारण 5 आहे. पहिलं कारण जय विजय, सनकादिकाने दिलेला शाप. त्याच ठिकाणी दुसरं कारण जालंधर आणि वृंदेने दिलेला भगवंताला शाप. तिसरं कारण नारदाने भगवंताला दिलेला शाप. चौथं कारण शत्रुपा आणि मनु राजा तपश्चर्या केले, भगवंत प्रसन्न झाले आणि भगवंताने सांगितलं, सांगा काय पाहिजे? काही नाही देवा, तुमच्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला येवा. आणि म्हटले तथास्तु. आणि मग तेच शत्रुपा आणि मनु राजा दशरथ कौशल्य झाले, भगवंत पोटी त्यांच्या आले. म्हणून चौथं कारण. 5वं कारण स्वयंभू मनु राजा, प्रताप भानो आरिमर्दन, धर्मरुची प्रधान आणि कालकेतू यांच्या शापामुळे तो धर्मरूपी प्रताप भानू जो होता, प्रताप भानू रावण झाला, आरिमर्दन कुंभकर्ण झाला, धर्मरूपी प्रधान त्याच ठिकाणी विभीषण झाला. आणि मायबाप अशा रूपाने 5 कारण रामाच्या जन्माचे आहे. आता भगवान शिवजी म्हणाले हे 5 कारण आहेत. इकडं मात्र राजा अयोध्याचा सम्राट आहे. अयोध्येचा राजा सम्राट आहे, त्याला कमी काही नाही. पण जीवनामध्ये 3 राण्या असूनही, राण्यात 3 होत्या पण दुखी राजा. जीवन त्यालाच म्हणतात.
जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। टाळी वाजून म्हणा। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं। अरे बोल, सगळे जण म्हणा, सगळे जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं। राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन वैरागी। दुख के कारण सुख दे के उदरी ही तनु जागे। जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। जय हो। राजा दुखिया प्रजा दुखिया, ताली बाजवा। राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी। आ दुखिया धन बैरागी। अरे दुख के कारण सुख दे के उधरी भाग त्यागी। जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं। जय हो। मना सर्वजन। जो देखे सो, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन वैरागी। दुखिया धन वैरागी, सर्वजन दुखी आहे महाराज। राजा दशरथ दुखी आहेत, याचं कारण मुलबाळ नाही। एक दिवस राजाकडे गुरुदेव महाराजांनी आणि गुरुदेवांनी सांगितलं की
लहान मुलगा आहे, त्याला कडेवर घेऊन आले. गुरुदेव आहे, माताजी आहे, गुरुमाता राजाला भेटण्याकरता त्या ठिकाणी आले. गुरुदेवाचा मुलगा एवढा रडतो, एवढा रडतो, एवढा रडतो, काही केलं तरी रडणं बंद होत नाही. शेवटी राजा दशरथाने मुलाला घेतलं तरी मुलगा रडायचा बंद होत नाही. एवढा मुलगा रडतो, एवढा मुलगा रडतो, ते बघा कसं रडू लागलं ते बघा एवढा रडत. त्याला शांत करायचा प्रयत्न केला तरी थांबत नाही. माता सुमित्रेने घेतलं, त्याला कडेवरती घेतलं तरी ते बाळ रडू लागलं. कैकेयीने बाळाला घेतलं तरी रडतच ते, जोरात जोरात रडत होत. कौशल्याने घेतलं तरी जोरा जोराने रडायला लागलं. ते जरा जास्त जोरात रडत होत, रडायला लागला. एवढं रडतं शेवटी राजा दशरथाकडे दिलं तरी रडणं बंद होत नाही. गुरुदेवाने विचारलं. राजा म्हणाला, गुरुदेव आपका बेटा इतना सा बेटा इतना क्यों रो रहा है, बताइए ना. मैंने लिया फिर भी नहीं रहता है, गुरु माता ने लिया फिर भी नहीं रहता है, समझाया कौशल्या ने, सुमित्रा ने, कैकेयी ने समझाया, फिर भी क्यों रो रहा है महाराज, बताइए ना. तब उसी समय वशिष्ठ कहते हैं, मेरा बेटा क्यों रो रहा है, रोने का क्या कारण है. क्योंकि मेरा बेटा रो रो करके मुझे सवाल कर रहा है, प्रश्न कर रहा है. मुझे रो रो करके प्रश्न कर रहा है, सवाल कर रहा है. पिताजी अपना गुरु का घराना है, शिष्य का, दशरथ का शिष्य का घराना है. आप तो बड़े हो गए, दशरथ महाराज के गुरु बन गए, लेकिन मैं बड़ा होकर के किसका गुरु बनूंगा. एवढं रडायला लागला. रडून प्रश्न करतोय, महाराज आमचा गुरु घराणा दशरथाचा शिष्याचा घराणा, पण तुम्ही दशरथाचे गुरु झाले, जर मी मोठं झालो मी कोणाचं गुरु होणार, कारण दशरथाला मुलंच नाही. बस तीर निशाना पे लग गया. दुसऱ्या दिवशी राजा दशरथ गुरुदेवाच्या आश्रमात गेला. आश्रमात जाताना वैभव दाखवू नका, वैभव सांगू नका, आणि वैभवाच्या सान्निध्यात आश्रमात जाऊ नका, सर्वस्व असा त्याग करा. राजा दशरथ प्रजा नाही, घोडे नाही, हत्ती नाही, मंत्रीगण नाही, स्वतः अनुयायी पायाने गेला. गुरु ग्रहे तुरत महिपाल, गुरु ग्रहे तुरत महिपाल, तुरत महिपाल, जनन लगी करी दिनो बितारा, चरण लगी पाई बिना विधि मारा. श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम. त्या ठिकाणी गुरुच्या आश्रमामध्ये अनुयायी पायाने भगवान परमात्मा जातात. गुरु ग्रहे गई, आणि गुरुच्या आश्रमामध्ये अनुयायी पायाने ज्यावेळेस राजा दशरथ जातात, राजाने गुरुदेवाला नमस्कार केला, वंदन केलं. नमस्कार करून प्रश्न केला, गुरुदेव माझा अर्ध आयुष्य संपलेलं आहे, तरी पण मी दुखी आहे, कारण मला मुलबाळ नाही. तुमच्यासारखे गुरु मला मिळाले तरी पण संतती नाही. गुरुदेव काहीतरी करा. आणि गुरुदेवाने ठरवलं होतं, जोपर्यंत दशरथ मला विचारत नाही तोपर्यंत त्याच्या प्रकरणात लक्ष घालायचं नाही. बरं, काही गोष्टी गुरुला सांगायला घाबरू नका, विसरू नका. मोकळ्या मनाने गुरुपाशी चर्चा करा. जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आई पाजत नाही, तोपर्यंत शिष्य कळवळेने अंतःकरणातून गुरुकडे येत नाही, तोपर्यंत गुरु कृपा करत नाही. ठीक आहे,
परिणाम दशरथाला हात जोडले, नमस्कार केला दशरथाने गुरुदेवाला आणि सांगितलं, महाराज काहीतरी उपाय सांगा. गुरुदेव हसले आणि सांगितलं, जा यज्ञाचं निवेदन कर. शृंगीच्या कर्वे विभंडका कर्वे यज्ञ कर, पुत्रकामिष्टी नावाचा यज्ञ कर, तुला मुलं होतील. यज्ञाचं निवेदन करण्यात आलं आणि यज्ञ करण्यापूर्वी श्वापद मारण्याकरता शिकार करायला जा म्हटले. आता राजा शिकार करण्याकरता जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये शिकार करण्याकरता गेलेला राजा, पण शिकार काही लागली नाही. जंगलामध्ये गेलेला आहे, शिकार न लागल्यामुळे राजाने दिवसभर शिकार केली पण शिकार लागली नाही. परिणाम असा झाला, त्या ठिकाणी एका झाडावरती मुक्काम केला. तलावाच्या कडेला झाड होतं, त्या झाडावरती मुक्काम केला. कोणी या तलावामध्ये पाणी पिण्याकरता एखादा पशु येईल, मग लक्ष्मीवेदीत बाण मारण्यात राजा तरबेज होता. राजा दशरथ झाडावरती बसलेला आहे लपून. पण त्या जंगलात न आंधळे मायबापाला कावडीत बसून बाळ श्रावण काशीला घेऊन निघाला होता. खांद्यावरती कावड आहे. मायबापाला घेऊन काशी यात्रेला निघालेला बाळ श्रावण खांद्यावरती कावड घेतली. बाळ श्रावण काशीला निघाला. आई वडिलांनी सांगितलं, बाळा काय माताजी? अरे तोंड कोरडं पडलं बाबा, पाणी मिळेल का रे? हा माताजी चिंता करू नका, मी जंगलातून पाणी घेऊन येतो. आपली कावड काढली, खांद्यावरची झाडाला टांगून ठेवली आणि बाळ श्रावण आई वडिलांची परवानगी घेऊन पाणी आणण्याच्या उद्देशाने त्या जंगलामध्ये निघाला. गवत सारत 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 रस्ता करत 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 तलावापर्यंत गेला. हातामध्ये बुडबुडी होती, पाण्यात बुडवली, बुडबुड 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 आवाज झाला. राजाने विचार केला, या जंगलामध्ये कोणीतरी पाणी पिण्याच्या हेतूने प्राणी आला असावा. राजाने हातामध्ये धनुष्य घेतला, भात्यातला बाण काढला, मारला राजा दशरथाने. बाण सुसू सुसू करत 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 वरती लागला. बाळ श्रावण धाडकन तलावाच्या काठावरती पडला. बाळ श्रावण धाडकन पाण्याच्या काठावर पडला. मायबाप मनुष्य आवाजाने आरडला. राजा झाडावरनं खाली आला. लट 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 कापणारा राजा तलावाच्या काठावरती पडलेला बाळ श्रावण अर्धा पाण्यात पडला, अर्धा तलावात काठावर आहे, अर्धा पाण्यात आहे. भोवतालचं पाणी तांबडं झालं. त्या ठिकाणी मुळमुळ मुळमुळ रडू लागला बाळ श्रावण. आणि परिणाम राजा तिथपर्यंत आला. राजाने विचार केला, माझ्याकडनं कोणीतरी एका माणसाची जीवाची हत्या घडलेली आहे. श्वापद मारण्याकरता आलेलो मी होतो, पण श्वापद मारण्याच्या हेतूने आलेलो मी या ठिकाणी. माझ्याकडनं कोणीतरी निवडा अपराध बाळाची हत्या झालेली आहे. राजा जवळ आला. श्रावणाच्या विचारू लागला, बाळा काय नाव रे तुझं? तुम्ही सांगा तुमचं नाव काय? माझं नाव. हा तुमचं नाव? मी अविद्याचा राजा दशरथ आहे. दशरथ! हा बाळा तुझं नाव काय? माझं नाव बाळ श्रावण आहे. बाळा माफ कर मला. मी माफ करीन राजा, पण माझे आंधळे मायबाप तुला माफ करणार नाही राजा. अरे पराक्रम होता तुझा, स्वाभिमान होता राजा, की असा पराक्रमी राजा पृथ्वीच्या पृथ्वी तलावर आहे म्हणून स्वाभिमान होता राजा. पण काय पराक्रम केला. देवांचा राजा इंद्र, त्याच्यावर संकट पडलं की त्याला मदत करण्याकरता धावून जाणारा राजा, त्याचं नाव दशरथ आहे. इंद्राचा मित्र दशरथ आहे. इंद्रावर संकट पडलं की मग मदतीला जाणारा राजा दशरथ आहे. पराक्रमी राजा दशरथ आहे. स्वाभिमान होता राजा तुझ्याविषयी, पण काय पराक्रम केला रे. आंधळ्या मायबापाचा आधार संपवला. काय पराक्रम केला.
राजा लट 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 कापू लागला. राजा लट लट कापू लागला. बाळा क्षमा कर, बाळा बाळा क्षमा कर. मी क्षमा करेन बाळा राजा, पण माझ्या अंधाळ्या माय बापाची शपथ घेऊन सांगतो ते नाही क्षमा करणार तुला. मुळमुळ 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 रडू लागला. भोवतालचं पाणी तांबड झालेलं आहे. गळगळ गळगळ अश्रू धारा चालू आहेत. आचके देऊन रडणारा श्रावण म्हणाला, राजा मरतो याचं वाईट वाटत नाही रे मला, मरतो याचं नाही वाईट वाटत, पण माझ्या अंधाऱ्या माय बापाला पाणी न पाजता मरतो ना राजा, याचं वाईट वाटतं पाणी न पाजता. राजा काय बाळा, मी तुला शाप देत नाही राजा, पण एक वचन देत असेल तर सांग ना. माझ्या आंधळ्या मायबापाला पाणी पाजणार असाल, मी आनंदाने मरतो. राजा म्हणाला, ठीक आहे मी पाणी पाजेल बाळा. आणि मग आई वडिलाची आठवण केली बाळश्रावाने, आणि बाळश्रावण गत प्राण झाला. इकडे आई वडील वाट बघत होते. श्रावणा बाळा ए श्रावणा, श्रावणा बाळा श्रावणा रे. अरे बाळा पाणी नसल मिळालं नको आणू बाळा, पाणी नाही मिळालं नको आणू बाळा, पण तू तसा ये, इतका वेळ झाला का येत नाही रे बाळा. बाळ श्रावणाची वाट पाहणारे माता पिता राजा दशरथ इकडे पाणी घेऊन गेले नाहीत. आई वडील विचारतात, बाळा आला का नाहीस, इतका वेळ झाला का आला नाही बाळा, इतका वेळ झाला का नाही येत, इतका वेळापासून आम्ही वाट बघत आहोत. राजाने विचार केला, बदललेला आवाज जर ओळखला तर आई वडील शाप देतील, आणि म्हणून पुन्हा बोलता पाणी जवळ केलं, समोर केलं, पाणी घ्या म्हटलं नाही, वल्ल पाणी हाताला लागलं. आणि मग विचारलं, आलास बाळा, तू आलास बाळा, बाळा आलास, तरी बोलत नाही. आणि मग विचारलं, श्रावणा तूच आहे ना रे, तरी राजा बोलत नाही. का? कारण बदललेला आवाज ओळखतील आई वडील, पाणी पिणार नाही, शाप लागेल बाळाचा. परिणाम विचारलं, बाळा श्रावणा तू आला ना, बोलत नाही. बोलत का नाही बाळा, आणि जर कदाचित तुला पाणी नसेल मिळालं तर जाऊ दे बाळा, पण तू आला पाहिजे, तूच आहे का. आणि तरी राजा बोलत नाही. विचारलं दडावून, कोण आहेत आपण. मी. हा तुम्ही कोण आहात. मी राजा दशरथ आहे अयोध्याचा. दशरथ. हा बाबा तुम्ही का आला. पाणी आणलं. तुम्ही का पाणी आणलं. आणावं लागलं. म्हणजे आमच्या बाळावरती कोणी हिंसक पशूंनी हल्ला केले की काय. नाही नाही बाबा, नाही आई, बाबा नाही, नाही आई, हिंसक पशुला दया असते, त्यांनी नाही तुमच्या बाळावर हल्ला केला. अयोध्याचा राजा दशरथ त्यांनी मारलं तुमचा बाळ श्रावण. मी दशरथ आहे, मी मारला तुमचा बाळ. काय वाटलं असेल होते आंधळ्या माय बापांना. बाळ श्रावण कावडीत बसून काशी यात्रेला घेऊन निघालेला बाळ श्रावण आई वडिलांना, आंधळे मायबापाची सेवा करणारा बाळ श्रावण, जोडे भरे लाता घालणारे मायबापाच्या कमाण्यामध्ये मुलं असतात, पण आई वडील त्यांनाही आशीर्वाद देत असतात. कमाण्यात लाता जरी घातल्या मुलांनी तरी आई वडील त्यांना कधी शाप देत नसतात, आशीर्वादच देतात. पण हा कावड खांद्यावर घेऊन निघालेला काशी यात्रेला राजा बोला, बाबा फेक दे पाणी राजा, पाणी पिणार नाही आणि जीवही ठेवणार नाही राजा, फेक दे पाणी. आणि पाणी फेकलं. बाळाची आठवण केली. श्रावणा बाळा हे श्रावणा बाळा रे.
आठवण गेली आणि त्या कवाडीतून उड्या मारल्या. आई वडिलांनी गतप्राण झाले मुलाच्या विरहामध्ये. राजाला शाप दिला, तुला 4 मुलं होतील पण पाणी पाजण्याकरता एकही जवळ राहणार नाही. शर आला रे धावून आला बाय बाप गतप्राण झाले. शाप दिला राजाला, तुला 4 मुलं होतील पण 4 मुलं होणे तुला पाणी पाजण्याकरता अंतकाळी एकही राहणार नाहीस. 4 मुलं होणे एकही अंतकाळी राहणार नाही. शाप दिला. माय बापांनो, बाळ श्रावणाचे आई वडील गतप्राण झाले. राजा इकडे घरी गेला. ही कथा सगळी कैकेयीला सांगितली. दुसऱ्या दिवशी यज्ञाला प्रारंभ झाला. श्रृंगीकरण इभंडकाकडनं त्या ठिकाणी यज्ञ सुरू आहे गुरुदेव वशिष्ठाच्या मार्गदर्शनाने. आणि मग यज्ञाचे मंत्र सुरू झाले. हे वेद मंत्र सुरू झाले आणि यज्ञ मंत्र वेद मंत्र होऊ लागले तेव्हा यज्ञ नारायण महाराज प्रकट झाले. यज्ञ नारायण भगवान की. खिरीचं पिंड घेऊन आले. पात्र सांगितलं, जा हे सर्वांना द्या, 3 राण्यांना पुत्र संतती होईल. गुरुदेवा करवे ते पिंड त्या ठिकाणी दिला. 3 भाग प्रसादाचे केले. एका राणीला, कौशल्याला, सुमित्रेला, कैकेयीला दिले. सांगितलं वेळ करू नका. पण राणींनी वेळ केला. छतावरती गेल्या आणि एक घार नावाची पक्षीने आली आणि एका राणीच्या हातातला पिंड उचलला.
एका राणीच्या हातातून तो पिंड घारीने आकाश मार्गेने झडपला. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. ऋषीमुख पर्वती अंजनी माता तप करत होती. त्या ठिकाणी तो पिंड घारीने अंजनीच्या हातात टाकला. तिकडे बाबा हनुमंतरायाचा जन्म झाला. बजरंगबली हनुमान की जय. आता राण्या झाल्या 3, पिंड राहिले 2. गुरुने सांगितलं होतं लवकर आवरा, नाहीतर विघ्न येईल. पण गुरुचं जर ऐकलं नाही तर संकट येत असतं, हे ध्यानात ठेवा. ऐकलं नाही गुरुचं, प्रसाद घेतला नाही, संकट आलं. आता राण्या 3 आणि पिंड 2 आहे. शेवटी कौशल्याने अर्धा भाग काढला, सुमित्रीला दिला. कैकेयीने अर्धा भाग काढला, सुमित्रीला दिला. मग हिच्या अर्ध्या भागाने 1 मुलगा झाला, तिच्या अर्ध्या भागाने 1 मुलगा झाला. आणि तिने सांगितलं जर कदाचित या 2-2 प्रसादाने मला 2 मुलं झाले तर 1 मुलगा हिच्या मुलाच्या सेवेत लावेल आणि 1 मुलगा हिच्या मुलाच्या सेवेत लावेल. मग लक्ष्मण लावला रामाच्या सेवेत आणि शत्रुघ्न लावला भरताच्या सेवेत. हे दोन्ही सुमित्रेची मुलं. परिणाम आता पिंडाचा प्रसाद घेतल्यानंतर आनंद झाला. राण्या प्रसन्न आहेत. 9 महिने 9 दिवस आनंदाने होत आहे. डोहळे होऊ लागले आणि आता तो दिवस उगला. नवमी तिथीचा पवित्र दिवस, सुदीन दिवस. नवमी तिथी मधुमास पुनीता. नवमी तिथी मधुमास पुनीता तो दिवस उगला. अत्यंत दिवस पवित्र आहे. सगळीकडे आनंद. सूर्यवंशामध्ये भगवंत येणार म्हणून सूर्य प्रसन्न आहे. दुपारच्या 12ला एक दासी पळत आली. महाराज की जय हो. क्या हुआ? महाराज की जय हो. अरे हुआ क्या? महाराज की जय हो. हुआ क्या? महाराज की जय हो. पागल हो गई क्या? पागल तो आप बनने वाले हो महाराज. क्या हुआ? महाराज की जय हो. कौशल्य माँ ने एक बेटे को जन्म दिया. एक बेटेचा जन्म झाला. आनंद वाटला. दुसरी दासी पळत आली. महाराज की जय हो. क्या हुआ? महाराज की जय हो. हुआ क्या? महाराज की जय हो. क्या हुआ? कैकेयी माँ ने एक बेटे को जन्म दिया. तीसरी दासी पळत आली. महाराज की जय हो. क्या हुआ? सुमित्रा माँ ने 2 बेटे को जन्म दिया. एका वेळेला 4 मुलं जन्माला आले. राजाच्या आनंदाला पारावार नाही राहिला. राजा नाचू लागला, गीत वाजू लागले. सगळीकडे आनंद झाला महाराज.
बदैया सर्वजन म्हणा माझे बदैया तू माझी बदैया प्रगट उजाला भैया अवध में माझे बदैया जय हो माझे बदैया तो माझे बदैया माझे बदैया तो माझे बदैया हरि बोल जय हो जय श्री राम प्रगटे हो चारों भैया अबद में बाजे बदैया चार मुलं एका वेळेला जन्माला आले आनंद झाला आणि मग सगळीकडे जे जे कार करू लागले आपणही सर्वांनी ते गीत गायचंय भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा तनुगन श्यामा निज आयुध रूप बारी माया प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी
दुपारच्या 12 वाजता प्रकट झाले अयोध्येमध्ये. मध्यराशी दिनकर पलभर होय स्थिर. दुपारच्या वेळेला भगवान प्रकट झाले आणि चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झालेले आहेत. माताने विचारलं, बाळा हे प्रभू, तुम्ही जर चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाला तर कोणी म्हणाल का हा कौशल्याचा मुलगा आहे? मग काय करू मला? 2 हात काढून टाका. ठीक आहे, काढले आणि मोठ्या माणसासारखं बोलायला लागले आणि म्हटले, भगवंता असं जर कोणी म्हटलं मुलगा कोणी म्हणेल का? मग काय करू? लहान व्हा. भगवंत लहान झाले. माता पुण्य बोली सोमती डोली. माता पुण्य बोली सोमती डोली. तजहुतात हे रूपा. हे रूप धारण केलं महाराज. आणि भगवंत हे रूप धारण केल्यानंतर भगवान परमात्मा मोठ्या माणसासारखे बोलू लागले. जशी शहाणे माणसं गप्पा मारतात, भगवंत एक गप्पा मारू लागले. माता म्हणाली, प्रभू जर अशी शहाण्या माणसावाने गप्पा मारल्या तर कोणी म्हणाल की कौशल्याचं बाळ आहे. मग काय करायला पाहिजे? लहान व्हा आणि लहान मुलं जे करतात ना तसं करा. कि जैसे शुलीला, कि जैसे शुलीला, कि जैसे शुलीला अति प्रिय शीला. हे सुख परप अनुपा. सुनी बचन सुना जाना रोदन ठाना. सुनी बचन सोना ना रोदन ठाना. कोई बालक सुरभूपा. ये चरित्र जो गावई हरिपद पावई. ये चरित्र जो गावई हरिपद पावई. तेना परही भवभूपा. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्याई पगारी. प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्याई पगारी. भय प्रगट झाले. जो कोणी हे जन्माचं चरित्र गातो, ऐकतो, करतो त्याला पुन्हा पुन्हा जन्म मरणाचा फेरा पडत नाही. या चरित्र जो गावई, यह चरित्र जो गावई हरि पद पावई. ते नहीं परई भव कुपा. तेन परही भव. पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू नाही महाराज. अत्यंत आनंद होतो. आणि म्हणून जन्म मरून टळायचं असेल तर रामाचं चरित्र ऐका. जन्मचरित्राचं वर्णन करा. जन्म मृत्यू टळल्याशिवाय राहणार नाही असा जो राम आहे. पण विश्वासाने जर चरित्र ऐकलं, केलं, गायलं तर. म्हणून राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास. राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास. सुमिरन सुमंगल भूषण, सुमिरन सुमंगल भूषण. मागत गुण सीधा यावर.
परमात्मा जन्माला आला, अत्यंत आनंद सर्वांना झाला आणि मग सर्वजन भजन करू लागले. आपणही करू. सर्व सखिया म्हणू लागल्या, राम जन्मले ग सखे, राम जन्मले, राम जन्मला ग सखे, राम जन्मला म्हणा, राम जन्मला ग सखे, राम माता भगिनी आपण उठून बी म्हणू शकता सर्वजना. राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. सर्वजण दादा पुढे या, सर्वजण पुढे पुढे या म्हणा. बाई
राजा रामचंद्र भगवान की जय। मैं तो चली आई जमुना के तीर, मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे। मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे। बंसी बजे तेरी बंसी बजे, सर्वबला ए बंसी बजे तेरी बंसी बजे। मैं तो चली आई जमुना के तीर, मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे। मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे। हो बना सर्वजन बंसी बजे तेरी बंसी बजे, बंसी बजे तेरी मुरली बजे। मैं तो चली आई, मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे। मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे। दरम्यान मैं जमुना के तीर, कन्हैया जय हो हरि बोल। हाथों का गैना मैंने पैरों में पहना, हाथों का गैना मैंने पैरों में पहना। भाव विपुर झालेले त्या भूमिका नाचू लागल्या, हातातली वस्तू पायात घातली आणि भावीवर होऊन नाचू लागल्या. आपणही सर्वजन 2 मिनिट. मैं तो चली आई जमुना के तीर, मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे। मैं तो चली आई जमुना मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे। मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे। जय श्री राम। धन्यवाद. आजची कथा या ठिकाणी पूर्ण विराम घेत आहे. आरती करता सर्वांनी समोर या.